रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे काय म्हणतो आपण? कोण सांगते? रेसिडेंट म्हणजे काय? राहणे, बरोबर ना? आणि स्टेटस म्हणजे काय? त्याची सध्याची स्थिती काय आहे, तो भारतीय आहे का नाही, त्याला आपण काय म्हणणार? रेसिडेन्शियल स्टेटस. तर रेसिडेन्शियल स्टेटस मध्ये इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत मी काय सांगितलं तुम्हाला? इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? व्यक्ती, मेल फिमेल, बरोबर, आपण. तर त्याच्या बाबतीत दोन स्टेटस असतात. तर पहिलं म्हणजे रेसिडेन्शियल स्टेटसच्या बाबतीत दोन स्टेटस इंडिव्हिज्युअलचे. एक म्हणजे रेसिडेंट इन इंडिया म्हणजे भारतात राहणारा माणूस, आणि नॉन रेसिडेंट म्हणजे भारतात न राहणारा माणूस. कोणते दोन स्टेटस असणारे? रेसिडेंट इन इंडिया आणि नॉन रेसिडेंट इन इंडिया. तर रेसिडेंटचे सुद्धा सब डिव्हिजन केलेले आहेत त्यांनी दोन: रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, आणि दुसरं म्हणजे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. दिसते ना सर्वांना? बघा या ठिकाणी मी ते दिलेलं आहे की रेसिडेन्शियल स्टेटस दोन प्रकारचे असणार. रेसिडेंट इन इंडिया म्हणजे रेसिडेंट कोणाला म्हणणार? भारतीय, भारतामध्ये राहणार रहिवासी म्हणणार आपण त्याला. आणि नॉन रेसिडेंट म्हणजे भारतीय रहिवासी नसलेला किंवा भारतीय नसलेला. आणि त्याच्यानंतर रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. रेसिडेंटचे दोन प्रकार आहेत: रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. अशा पद्धतीने रेसिडेन्शियल स्टेटस डिवायडेशन केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये रेसिडेंट कोणाला म्हणायचं आणि नॉन रेसिडेंट कोणाला म्हणायचं, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट कोणाला म्हणायचं, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी काही कंडिशन दिलेल्या आहेत, तर त्या कंडिशन आपल्याला पाहायच्या आहेत. बघा, एक दुसरा चार्ट आहे या ठिकाणी, त्याच्यामधनं आपल्याला कंडिशन समजून घेता येतील. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इंडिव्हिज्युअलचं रेसिडेन्स. सर्वांना समजतंय ना मी काय सांगतोय? ते दिसतंय का सर्वांना? कारण की याच्यावर तुम्हाला याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये 100% एखादा तरी एमसीक्यू असणार म्हणजे असणारच. आणि जर ऑफलाईन एक्झाम झाली तर थेरी क्वेश्चन याच्यामध्ये असणार. एमसीक्यू येण्याची दाट शक्यता आहे ह्या कन्सेप्टवर. त्यामुळं हे जर असं व्यवस्थित समजून घ्यायचं. तर इंडिव्हिज्युअलचं दोन प्रकारात मी तुम्हाला डिवायजेशन सांगितलं होतं. काय? रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट, बरोबर ना? इंडिव्हिज्युअल आणि रेसिडेंटचे परत सब दोन पार्ट सांगितले होते. पहा या ठिकाणी दिसेल तुम्हाला. रेसिडेंट, इंडिव्हिज्युअलचं रेसिडेंट स्टेटस रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट, आणि त्याचे परत दोन पार्ट: रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट आणि रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. असे रेसिडेंटचे सब दोन पार्ट आहेत, दोन डिवायडेशन केलेले आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला रेसिडेंट समजून घ्यायचं कोणाला म्हणायचं. तर आता हे रेसिडेंट समजून घेण्यासाठी, रेसिडेंट कोण आहे हे ओळखण्यासाठी बेसिक कंडिशन दिल्यात. दोन कंडिशन आहेत. जसं की आपण काय म्हणतो की तुम्हाला टीवायला येण्यासाठी काय कंडिशन आहे की तुम्ही SY BCom पास झालेले असला पाहिजे पूर्ण, किंवा ATKT पास असला पाहिजे, बरोबर ना? या दोन कंडिशन आहेत, बरोबर का? तुम्ही असं होऊनच टीवायला आलेत ना? SY BCom ला सर्व विषयात पास झाला किंवा ATKT पास झाला तर तुम्ही कुठे येऊ शकता? TY BCom ला. म्हणजे TY BCom ला प्रवेश घेण्यासाठी बेसिक कंडिशन काय आहेत? दोन. एक म्हणजे पास होणे सर्व विषयात, किंवा दुसरी कंडिशन काय? ATKT पास होणे. ATKT पास म्हणजे दोन विषयात फेल झाला तरी चालू शकतो. ह्या कंडिशन आहेत. तसंच रेसिडेंट, भारताचा रेसिडेंट कोणाला म्हणायचं? तर त्याच्यासाठी दोन बेसिक कंडिशन दिल्यात. त्या दोन पैकी एक फुलफिल केली. जसं तुम्ही टीवायला येण्यासाठी कोणत्या दोन सांगितल्या मी तुम्हाला? TY BCom ला तुम्ही आला त्यासाठी कोणत्या दोन कंडिशन आहेत? एक तर तुम्ही सर्व विषयात फुल पास असला ऑल पाहिजे, सब्जेक्ट क्लिअर पाहिजे, नाही तर पास असला पाहिजे, किंवा ATKT पास असला पाहिजे, बरोबर ना? या दोन पैकी एक जरी तुम्ही फुलफिल केलेली असली तरी तुम्ही TY BCom ला काय होता? ऍडमिट होता. म्हणजे तुम्हाला TY BCom ला ऍडमिशन भेटू शकतं. तसंच रेसिडेंट होण्यासाठी सुद्धा दोन कंडिशन आहेत. रेसिडेंट होण्यासाठी सुद्धा दोन कंडिशन आहेत. त्याला बेसिक कंडिशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बेसिक कंडिशन. तर पहिली कंडिशन बघा या ठिकाणी दिली आणि दुसरी कंडिशन या ठिकाणी दिली. दिसते का सर्वांना? हो सर. ओके. फर्स्ट कंडिशन आधी समजून घेऊया. फर्स्ट कंडिशन मध्ये काय सांगितलंय? ही इज इन इंडिया फॉर 182 days or more. आता हे जे चिन्ह आहे ना, इज इक्वल टू ऑर मोरच असतं, बरोबर का?
म्हणजे 182 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस. म्हणजेच काय, इज इक्वल टू ऑर मोर अशा पद्धतीचं. म्हणजे तो 182 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस भारतामध्ये राहायला पाहिजे फायनान्शियल इयर मध्ये, म्हणजे ज्या वर्षावर त्याला टॅक्स भरायचा त्या वर्षी. त्याला रेसिडेंट असं म्हणणार आपण. बघा पहिली कंडिशन काय सांगतो मी, अतिशय महत्वाची कंडिशन आहे, याच्यावर एमसीक्यू येण्याची खूप दाट शक्यता आहे, त्यासाठी समजून घ्या. बेसिक कंडिशन दोन आहेत, ही एक आहे आणि ही एक, दोन बेसिक कंडिशन आहेत इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत. बघा, ही इज इन इंडिया, म्हणजे इज इन इंडिया फॉर 82 ऑर मोर. मी काय म्हणतोय बघा, वाक्य रचना काय, इज इक्वल टू ऑर मोर ला काय म्हणतोय मी, 82 ऑर मोर डे इन इंडिया ऑफ रिलेव्हंट फायनान्शियल इयर. तो भारतामध्ये 182 दिवस, म्हणजे आपण फायनान्शियल इयरची डेफिनेशन समजून घेतली. फायनान्शियल इयर मध्ये किती दिवस असतात, 365. या 365 दिवसापैकी, किंवा आपण जर 365 दिवसांपैकी तो 182 दिवस भारतात असला पाहिजे. त्यावेळेस त्याला, तो जो भारतात असेल, ही कंडिशन जर त्यांनी फुलफिल, म्हणजे ह्या कंडिशनला तो यस म्हणत असेल, तर तो कोण आहे, रेसिडेंट आहे. कुठला, भारतातला. कळलं का, पहिली कंडिशन. जसं फुल पास व्हायचं, तसं फुल पास झाले की तुम्ही टीवायला येतात, तसं 182 दिवस तो मागच्या वर्षी, म्हणजे फायनान्शियल इयर मध्ये जर इंडियामध्ये असेल तर तो काय आहे, रेसिडेंट आहे. जर ही कंडिशन त्याला फुलफिल करता आली नाही, तर मी तुम्हाला टीवाय बीकॉम ला काय सांगितलं, येण्यासाठी एटीकेटीची एक कंडिशन, बरोबर ना. तर ही एटीकेटीची कंडिशन काय, रेसिडेंट साठी, ही इज इन इंडिया. आता तो भारतामध्ये 60 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस, बघा 60 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस इन इंडिया, बघा इन इंडिया राहायला पाहिजे. म्हणजे कोणत्या इयर मध्ये, फायनान्शियल इयर मध्ये. म्हणजे 182 दिवस राहू शकत नाही फायनान्शियल इयर मध्ये, तर कमीत कमी 60 दिवस तरी असला पाहिजे. आणि 365 दिवस, बघा 365 दिवस इन प्रिसिडिंग 4 फायनान्शियल इयर. म्हणजे ह्या कंडिशनचा अर्थ असा होतो की आपलं असेसमेंट इयर च्या अगोदरच, म्हणजे ज्या वर्षावर आपण टॅक्स भरतो, ज्या वर्षाचं टॅक्स कॅल्क्युलेशन करतो, त्याला आपण फायनान्शियल इयर म्हणतो, बरोबर ना. तर ते फायनान्शियल इयर मध्ये तो एकतर 182 दिवस राहिला तर तो रेसिडेंट आहे, किंवा त्याच्यापेक्षा दिवस जास्त राहिला तर रेसिडेंट आहे. पण जर तो राहिला नाही 182 दिवस, म्हणजे थोडक्यात किती महिने, किती महिने, इन जर मंथचा विचार केला तर किती महिने राहायला पाहिजे, 6 महिने, बरोबर ना. 360च्या नेहमी 182 असतात, 6 महिने राहायला पाहिजे. येते का लक्षात मी काय सांगतोय. हे रेसिडेन्शियल स्टेटस समजून घ्या. काय सांगितलं मी फर्स्ट, की पहिली गोष्ट म्हणजे पहिली बेसिक कंडिशन, तो 182 दिवस फायनान्शियल इयर मध्ये भारतात राहायला असला पाहिजे. किंवा दुसऱ्या कंडिशन मध्ये असं सांगितले की 182 दिवस जर राहिला नाही, तर दुसरी कंडिशन त्या ठिकाणी त्यांनी फुलफिल केली पाहिजे. काय, 62 दिवस, सॉरी 60 दिवस तो भारतामध्ये राहायला पाहिजे. किती दिवस, 60 दिवस भारतामध्ये राहायला पाहिजे. किंवा मग हे कंडिशन मध्येच दुसरी कंडिशन आहे, किंवा 365 दिवस, 365 दिवस राहायला पाहिजे. हे जे फायनान्शियल इयर आहे, ह्या फायनान्शियल इयरच्या अगोदरचे 4 वर्षात, अगोदरच्या 4 वर्षात, म्हणजे हे तिसरं, हे दुसरं, म्हणजे हे चौथं, तिसरं, दुसरं आणि पहिलं, हे 4 वर्षे मिळवून तो 165 दिवस राहायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मला जर तुमचं जर फायनान्शियल इयर आता आपलं काय हे 2021-22 हे फायनान्शियल इयर आहे. ह्या फायनान्शियल इयर मध्ये 60 दिवस तो भारतात राहायला पाहिजे. किंवा या फायनान्शियल इयरच्या अगोदरची 4 वर्ष, म्हणजे काय, अगोदरची 4 वर्ष म्हणजे काय, 2020, 21-1, 2019, 20-1, 2018, 19-1 आणि 2017-18-1, या 4 वर्षामध्ये तो मागच्या लागोपाठच्या प्रिव्हियस इयर मध्ये, लागोपाठच्या प्रिव्हियस 4 इयर मध्ये तो 365 दिवस भारतात राहायला पाहिजे. ह्या दोन कंडिशन जर त्यांनी फुलफिल केल्या, जर दुसऱ्या कंडिशनला तो यस म्हणत असेल, तर तो काय आहे, रेसिडेंट आहे. आणि जर ह्या दोन्ही कंडिशन जर त्यांनी फुलफिल केल्या नाहीत, तर त्याला काय म्हणायचं,
नॉन रेसिडेंट. त्याला काय म्हणायचं? नॉन रेसिडेंट. बघा, पहिली कंडिशन फुलफिल केली नाही आणि दुसऱ्या कंडिशनला तो फुलफिल नाही, तर त्याला आपण काय म्हणणार? नॉन रेसिडेंट. समजलं का? का परत एकदा सांगू? बोला, आवाज सर आला? एकदा सांगा ना. हो, समजायला मला माहिती ना, तुमच्या डोक्यात झेपणारच नाही, अवघड आहे जरास. एवढी एवढी कॅपॅसिटी अजून तुम्ही हे केलेली नाही. चला परत एकदा सांगतो सर्व पहिल्यापासून. पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला? रेसिडेन्शियल स्टेटस. मी फक्त तुम्हाला काय म्हणायचं, रेसिडेंट कोणाला म्हणायचं हे शिकवत आहे. त्याच्यासाठी दोन बेसिक कंडिशन आहेत. दोन बेसिक कंडिशन कोणती? त्यातली पहिली कोणती? तो फायनान्शियल इयर मध्ये 182 दिवस भारतात राहिलेला असला पाहिजे, किंवा 182 पेक्षा जास्त दिवस भारतात राहिलेला असला पाहिजे फायनान्शियल इयर मध्ये. बरोबर. फायनान्शियल इयर म्हणजे कोणतं वर्ष? ज्या वर्षावर आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा ते वर्ष. बरोबर. 182 दिवस जर तो राहिला असेल, ही कंडिशन यस म्हणत असेल तो, तर तो कोण आहे? रेसिडेंट आहे. जर ही कंडिशन तो फुलफिल करत नाही, 182 दिवस जर राहिला नाही, तर त्याला दुसरी कंडिशन आहे एटीकेटीची. 182 दिवस नको राहू, किती दिवस राहा? 60च दिवस राहा फायनान्शियल इयर मध्ये. पण या 60 दिवसावर तू रेसिडेंट होऊ शकत नाही. त्याच्यासोबत तुला मागील 4 वर्षामध्ये, काय सांगितलं त्यांनी? मागील 4 वर्षामध्ये प्रिसिडिंग 4 प्रिव्हियस इयर, म्हणजे 4 फायनान्शियल प्रिव्हियस इयर, त्याच्यामध्ये तो 365 दिवस राहायला पाहिजे. म्हणजे लगातार येणारे 4 वर्ष जे आहेत, लगातार म्हणजे काय? समजा आपलं वर्ष 2020-21 हे फायनान्शियल इयर आहे, तर याच्या मागचे लागोपाठचे 4 फायनान्शियल इयर पकडायचे, म्हणजेच त्याला प्रिसिडिंग फायनान्शियल इयर म्हणणार आपण. प्रिसिडिंग फायनान्शियल इयर, लागोपाठचे 4. लागोपाठचे 4 जर 2020-21च्या मागचं वर्ष कोणतं? याच्या अगोदरचं वर्ष सांगा. 19-20 येईल बरोबर. 19-20. त्याच्या अगोदरचं वर्ष कोणतं? 18-19. 18-19 बरोबर. त्याच्या अगोदरचं वर्ष कोणतं? 17-18. आणि 17-18च्या अगोदरचे वर्ष कोणतं? 16-17. 16-17 बरोबर. 16-17. हा, ही जी लागोपाठची 4 वर्ष आहेत, कोणत्या वर्षाच्या? करंट फायनान्शियल इयरच्या प्रिसिडिंग प्रिव्हियस 4 इयर्स असं म्हटलंय त्यांनी. म्हणजेच काय? प्रिसिडिंग म्हणजे लागोपाठ येणारी ही जी 4 वर्ष आहेत, या 4 वर्षामध्ये तो 365 दिवस भारतात असला पाहिजे. आणि 2020-21 हे आपलं करंट इयर आहे, याच्यामध्ये 60 दिवस भारतात असला पाहिजे. बघा, एटीकेटीचा क्रायटेरिया काय म्हटलं मी तुम्हाला? 60 दिवस तो भारतात राहायला पाहिजे. कोणत्या वर्षामध्ये? आपल्या करंट इयर मध्ये, म्हणजे करंट प्रिव्हियस फायनान्शियल इयर मध्ये. आणि त्याच्या मागची जी 4 वर्ष आहेत, त्याच्यामध्ये तो 365 दिवस भारतात राहायला पाहिजे. ही कंडिशन जर त्यांनी फुलफिल केली, यस असेल तो, तर तो रेसिडेंट आहे. बघा, आता मी परत दोन्ही कंडिशन समजून सांगतो. पहिल्या कंडिशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? ह्या 2020-21 या वर्षामध्ये तो 182 दिवस जर भारतात असेल तर रेसिडेंट आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर भारतात राहत असेल तर रेसिडेंट. ही कंडिशन तो फुलफिल करत नाही, तर तो खालची दुसऱ्या कंडिशन कडे येतो, नंबर 2चा एटीकेटीचा क्रायटेरिया मी सांगितलं जसं तुम्हाला. काय? की तो 60 दिवस भारतात असू द्या त्या वर्षी, किंवा त्याच्या 60 दिवस भारतात असला पाहिजे, आणि त्याच सोबत त्याने 365 दिवस मागच्या 4 वर्षामध्ये तो भारतात राहिला पाहिजे. ही कंडिशन जर फुलफिल केली तर तो काय आहे? रेसिडेंट आहे. आणि या दोन्ही कंडिशन जर त्याने फुलफिल केल्या नाहीत, कोणत्या दोन्ही? 182 सुद्धा नाही, ही फुलफिल केली नाही, मग 60 पण फुलफिल नाही, तर बघ त्याने काय केलं बघितलं का? वडतोय वायर लॅपटॉपची. जा पण. त्यांनी काय बघा, नॉन रेसिडेंट कोणाला म्हणायचं? पहिली कंडिशन फुलफिल केलेली नाही 182 दिवसांची, बरोबर. आणि नंबर सेकंडची कंडिशन 60 दिवस सुद्धा नाही, आणि 365 दिवस मागील 4 वर्ष सुद्धा नाही. तर या दोन्ही कंडिशन फुलफिल केल्या नाहीत, तो ऍप्लिकेबल नसेल रेसिडेंटसाठी. मग तो कोण म्हणायचा? नॉन रेसिडेंट. नॉन रेसिडेंट. आता क्लिअर झालं का? आता क्लिअर झालं का?
बर, हे झालं रेसिडेंटच्या बाबतीत. रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट समजून घेतलं. रेसिडेंट कोणाला म्हणायचं, नॉन रेसिडेंट कोणाला म्हणायचं. रेसिडेंट कोणाला म्हणायचं, 182 दिवस मागच्या वर्षी किंवा 60 किंवा 365 दिवस आउट ऑफ 4 प्रिसिडिंग प्रिव्हियस इयर, तर त्याला रेसिडेंट. आणि ही जर कंडिशन फुलफिल केल्या नाहीत ह्या ए बी च्या, तर तो नॉन रेसिडेंट. आता आपल्याला रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट किंवा रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. तर ते देखील समजून घेऊया. एकच मिनिट बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेलं. आता ह्या ठिकाणी मी ते परत एकदा, इंडिव्हिज्युअल कोणा म्हणायचं, स्टे इन इंडिया 182 किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर भारतात राहिला, ही कंडिशन फुलफिल करत असेल, येस म्हटलं त्याला, तर तो कोण आहे, रेसिडेंट आहे. बरोबर. आणि दुसरं, जर ही कंडिशन फुलफिल केली नाही, तर त्याला सेकंड एटीकेटीचा चान्स भेटतो. नो म्हणला तर या कंडिशनला, पहिल्या कंडिशनला. तर दुसरी कंडिशन, 60 दिवस भारतात असला पाहिजे आणि 365 दिवस 4 वर्षामध्ये भारतात असला पाहिजे मागील लागोपाठच्या. ह्या कंडिशनला तर जर तो यस म्हणत असेल, तर तो कोण आहे, कोण आहे तो, रेसिडेंट आहे. बरोबर. क्लिअर. हा, क्लिअर झाली रेसिडेंट कन्सेप्ट. हॅलो सर. हा बोला की सर. लेक्चर चालू आहे स्वामी टॅक्सचं. हा बघा, कळली का रेसिडेंटच्या बाबतीत. म्हणजे आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं, फक्त ते रेसिडेंट, तो रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे एवढंच सांगितलं. पहिली कंडिशन 100, मी का परत परत सांगतोय, कारण की तुमच्या लक्षात आलंच पाहिजे, याच्यावर एमसीक्यू 100% असणार. 182 दिवस भारतात असला, यस म्हणला, रेसिडेंट आहे. 182 दिवस भारतात नाही म्हणजे नो म्हणतोय, त्याला एक अजून कंडिशन, म्हणजे त्याला अजून एक चान्स दिला जातोय, 60 दिवस भारतात राहा किंवा मागील 4 वर्षामध्ये 365 दिवस भारतात राहा. ही कंडिशन फुलफिल, यस म्हणतोय, तो रेसिडेंट आहे. आता ह्या कंडिशनला तो जर नो म्हणत असेल, पहिल्या कंडिशनला नो म्हणला, 182 दिवसाला नो म्हणला, आणि हे 60 दिवस आणि 365 दिवस मागील 4 वर्षामध्ये, या कंडिशनला सुद्धा तो काय म्हटला, नो म्हणतोय, ती फुलफिल केलेली नाही, तर तो कोण झाला, कोण सांगते. नॉन रेसिडेंट. हा, नॉन रेसिडेंट झाला. आता आपल्याला ऑर्डिनरी रेसिडेंट समजून घ्यायचं आहे आणि नॉट रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट हे समजून घ्यायचं. बघा, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट समजून घ्यायचं आहे. तर काय सांगितलं, आता याच्यामध्ये सुद्धा तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, पहिल्यांदा बघा, रेसिडेंट आहे, बघा रेसिडेंट आहे पण ऑर्डिनरी रेसिडेंट देखील आहे, आणि रेसिडेंट आहे पण नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, म्हणजे तो पूर्णपणे ऑर्डिनरी रेसिडेंट नाही, त्याला नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असं म्हणणार. तर काय कंडिशन आहेत त्याच्यासाठी, एक्स्ट्रा 2 ऍडिशनल कंडिशन याच्यामध्ये ऍड झाल्या. पहिल्या बेसिक कंडिशन होत्या, मी ज्या 2 सांगितल्या ना अगोदर, कोणत्या 2, आता न बघता तुम्हाला सांगता आले पाहिजे कोणत्या 2. पहिली कंडिशन सांगा मला, किती दिवस, 182 दिवस 182 दिवस, कोणत्या इयर मध्ये, फायनान्शियल इयर मध्ये, रिलेव्हंट फायनान्शियल फायनान्शियल इयर मध्ये. बरोबर. आणि दुसरी धनश्री, आणि 305. 60 दिवस 60 फायनान्शियल इयर मध्ये हा व्हेरी नाईस. आणि आणि 365 दिवस 365 मागचे प्रिव्हियस प्रोसेस. बरोबर, प्रिव्हियस प्रिसिडिंग फायनान्शियल इयर 365 आउट ऑफ 4, म्हणजे 4 वर्षामध्ये मागील तो 365 दिवस भारतामध्ये राहायला पाहिजे. कधी पण. हा कधी पण, 365 हा दिवस. कधी पण, म्हणजे एकाच वर्षात नाही. मागील 4 वर्षामध्ये तो एका वर्षी 60 दिवस राहिला, दुसऱ्या वर्षी 100 दिवस राहिला, तिसऱ्या वर्षी 50 दिवस राहिला, आणि चौथ्या वर्षी 100 दिवस राहिला. असे मिळून जर 365 दिवस झाले, तर तो फुलफिल करतो, म्हणजे मागील 4 वर्षामध्ये. कळलं का सर्वांना, क्लिअर झाली कन्सेप्ट.
तर ह्या ज्या दोन कंडिशन हो आहेत, हा, सर. या ज्या दोन कंडिशन आहेत त्याला बेसिक कंडिशन असं म्हटलं जातं. आणि या बेसिक कंडिशन फुलफिल करणारा व्यक्ती रेसिडेंट असतो. लक्षात राहू द्या, बेसिक कंडिशन फुलफिल करणारा एक किंवा दुसरी दोन पैकी एक कोणतीही कंडिशन फुलफिल करणारा व्यक्ती कोण आहे? रेसिडेंट. आणि या दोन्ही कंडिशन जर फुलफिल केल्या नाहीत तर तो कोण झाला? नॉन रेसिडेंट. नॉन रेसिडेंट. आता ऑर्डिनरी अँड नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आपल्याला बघायचं आहे. तर आता नॉन रेसिडेंट फॉर 9 आउट ऑफ 10 इमिडिएटली प्रिसिडिंग टॅक्स इयर, जर याला तो नो म्हणत असेल, अँड स्टे इन इंडिया 730 days in the immediately preceding 7 tax year, याला देखील नो म्हणत असेल तर तो रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट आहे. आता ह्या तक्त्यावरनं तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही, याची माझ्याकडे थिअरी सुद्धा आहे, पण तुम्हाला सर ऑर्डिनरी म्हणजे काय? ऑर्डिनरी म्हणजे तो कायमस्वरूपी नसणारा. रेसिडेंट म्हणजे काय? पूर्णपणे कायमस्वरूपी. ऑर्डिनरी म्हणजे रेसिडेंट आहे परंतु ऑर्डिनरी नाही, म्हणजे कायम स्वरूपातला नाही. चला एकच मिनिट, मला तुम्हाला ती दुसरी एक नोट्स दाखवायची, कुठे गेली? या ठिकाणी असेल ते कदाचित. एक मिनिट, पॅन नंबर आले, हे पॅन नंबर आहे. ओय कुठे गेलो? हे आलंच नाही. बरं असू द्या, एकच मिनिट. आता ते नोट्स आल्या नाहीत त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन सर्च करून दाखवतोय. जर आलं त्याच्यामध्ये तर लगेच मी तुम्हाला समजून सांगेन. 2 मिनिट फक्त वेट करा. ती तेवढी तुम्ही एकदा काय करा, बघून घ्या, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. परत एकदा वाचून व्यवस्थित समजून घ्या. जर समजलं नाही तर मला पुन्हा एकदा विचारा. आता आपल्याला पॅन आणि टॅन विषयी समजून घ्यायचं आहे. बघा, परमनंट अकाउंट नंबर विषयी समजून घ्यायचं आहे. पॅन सर्वांना माहिती, बऱ्याच जणांकडे पॅन कार्ड असेल किंवा घरात कोणाचं तरी पॅन कार्ड तुम्ही बघितलेलं असेल, बरोबर? पॅनचा लॉंग फॉर्म काय आहे? परमनंट अकाउंट नंबर. बघितलंय ना सर्वांनी पॅन कार्ड? बघितलंय हो. का सांग? ओके. याला काय म्हणणार आपण? हे जे पॅन कार्ड आहे याच्यावर एखाद्या वेळेस तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. लक्षात राहू द्या. पॅनचा लॉंग फॉर्म सांगा. तर याच्याविषयी काय माहिती दिलेली ते आपण समजून घेऊया आणि नंतर पुढे जाऊया. पहा, तुम्हाला जे लेक्चर संपले, एक 7 मिनिट आहेत, एक 10-15 मिनिट पुन्हा रिजॉईनिंग करणार ना? हो सर. पण यावर्षी शिकवण्याची वेळ का आली? कारण की जर एमसीक्यू विचारले गेले तर सगळं माहित असणं गरजेचं आहे. म्हणून बघा, परमनंट अकाउंट नंबर असं म्हटलं जातं. इट इज अ 10 डिजिट अल्फा न्यूमेरिक. अल्फा न्यूमेरिक म्हणजे काय? याच्यामध्ये अल्फाबेट्स पण असतात आणि नंबर सुद्धा असतात. अल्फाबेट म्हणजे काय? ABC अशा प्रकारचे कॅरेक्टर्स, आणि याच्यासोबत 1, 2, 3 अशा प्रकारचे नंबर सुद्धा असतात. तुम्ही पॅन कार्ड बघितलं आणि पॅन कार्डचा नंबर जर बघितला तर पहिले 4 डिजिट जे आहेत ते किंवा 3 डिजिट जे आहेत ते अल्फाबेट असतात. त्याच्यानंतरचे 4 डिजिट नंबर असतात आणि शेवटचे 1 का 2 डिजिट काय असतो? हा असतो, काय म्हणतो आपण त्याला? अल्फाबेटच असतात. म्हणून त्याला काय म्हटले? अल्फा न्यूमेरिक नंबर. तर तुम्हाला हे एमसीक्यू साठी लक्षात राहू द्या, 10 डिजिट अल्फा न्यूमेरिक नंबरचं काय असतं? पॅन कार्ड असतं. याच्यावर एखादा एमसीक्यू येऊ शकतो. इश्यूड इन द फॉर्म ऑफ लॅमिनेटेड कार्ड. आता हे काय? लॅमिनेशन केलेलं कार्ड असतं, त्या फॉर्मॅटमध्ये ते इश्यू केलेलं जातं बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. हे इश्यू कोण करतं? तुम्हाला देतं कोण? कोण सांगतंय?
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो. हे कोण देतं, पॅन कार्ड कोण इश्यूड करतं, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. टू एनी पर्सन, कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतं. व्यक्तीमध्ये आपण व्यक्तीच्या डेफिनेशन मध्ये किती आयटम बघितले होते की ते एक व्यक्ती म्हणून समजून येतात. इंडिव्हिज्युअल आहे, कंपनी आहे, फर्म आहे, ट्रस्ट आहे, एओपी असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ पर्सन, बरोबर ना, बीओपी. असे 7-8 बघितले होते, 7 आहेत माझ्या अंदाजे, बरोबर का. तर प्रत्येक व्यक्तीला म्हणजे कंपनीचं सुद्धा पॅन कार्ड असतं, फर्मचं सुद्धा असतं, चॅरिटेबल ट्रस्टचं सुद्धा असतं, इंडिव्हिज्युअलचं सुद्धा असतं. म्हणून अशा पर्सनला, प्रत्येक पर्सनला इन्कम टॅक्स काय करत असतं, पॅन कार्ड देत असतं, ज्याने त्याला अप्लाय केलेलं आहे. विदाउट ऍप्लिकेशन पॅन कार्ड भेटणार नाही. पॅन कार्ड इनेबल्स द डिपार्टमेंट टू लिंक ऑल ट्रान्झॅक्शन ऑफ द पर्सन. हे काय, टॅक्स डिपार्टमेंटला लिंक झालेलं असतं. या पॅन कार्ड बघा, आता तुम्ही अकाउंट जर ओपन करायचं म्हटलं कोणत्याही बँकेमध्ये, तर तुम्हाला काय मागतात, पहिल्यांदा पॅन कार्ड, आधार कार्ड आहे का मागतात ना. हो. हा, पॅन कार्डला मोबाईल, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का, बरोबरला जो बँक अकाउंटला आहे तो आधार कार्डला, पॅन कार्डला लिंक आहे का. बरं असं करत असतील, कारण की तुमचे किती अकाउंट्स आहेत हे सगळं या पॅन कार्डवरनं कळतं. तुम्ही कोठे कोठे ट्रान्झॅक्शन केलेत हे टॅक्स डिपार्टमेंटला ह्या पॅन कार्डवरनं कळतं. का, कसं कळतं की पॅन कार्ड जर तुम्ही अकाउंटला लिंक केलं, तुमच्या बँक अकाउंटला जेवढे बँक अकाउंट असतील तेवढ्या बँक अकाउंटचे डिटेल टॅक्स डिपार्टमेंटकडे जातात आणि मग तुमच्यावर टॅक्स चार्जड केला जातो. टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर काय करत असतं, लक्ष ठेवून असतं. एक 3 मिनिटानंतर मीटिंग कॅन्सल होईल, परत त्याच लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा. पॅन कार्ड आणि टॅन कार्ड आपण संपू आणि थांबूया एक 15-20 मिनिट फक्त. तर हे प्रत्येक पर्सनला दिलं जातं. दिस ट्रान्झॅक्शन इन्क्लूड टॅक्स पेमेंट, द डिडक्ट ऍट सोर्स और टॅक्स कलेक्ट ऍट सोर्स, credit returns of income, specified transaction, correspondence and so on so. म्हणजे पॅन कार्ड वरून आपल्याला काय, टॅक्स डिडक्ट टॅक्स सोर्स, त्याच्यानंतर टॅक्स कलेक्ट टॅक्स सोर्स असं म्हटलं, हे सुद्धा कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी हे युजफुल असणार आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीला दिलं जातं. PAN was introduced to facilitate linking of various documents including assessment, payment of tax, tax areas, टॅक्स डिमांड एक्सेट्रा. आता ह्या पॅन शिवाय बरंचसं काही लिंक केलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड मागितलेलं असतं. रिलेटिंग टू आरसीसीची जेवढी फायनान्शियल इन्फॉर्मेशन असेल ती सगळी या पॅन कार्ड मध्ये असते. एकच मिनिट. आता टाइप्स ऑफ पॅन इज, म्हणजे पॅन कार्ड मध्ये आता काय काय दिलेलं असतं ते त्यांनी बघितलेलं, सांगितलेलं आहे. फर्स्ट 3 कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे बघा आता टिपिकल पॅन इज, बघा त्यांनी टिपिकल पॅन इज दिलेले, तर त्यांनी ATWPB 3087H अशा पद्धतीचंच असतं सर्वांचं पॅन कार्ड. कोणाकोणाचं पॅन कार्ड आहे का नाही, कोणाचं आहे का नाही, कोणाचं आहे सर, आहे. आहे ना. हा, तर स्वतःच पॅन कार्ड बघा, त्याच्यामध्ये हे नंबर जे आहेत त्याचे असे 3 भागामध्ये डिवायडेशन होते बघा. हे पहिला, त्याच्यानंतर हा दुसरा भाग असेल आणि हा तिसरा भाग असेल. हे पॅन कार्ड सर्वांनी स्वतःच एकदा बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे ATW जे आहेत हे कशाशी रिलेटेड आहेत, तर ते त्यांचं दॅट इज ATW इज अबो पॅन आर अल्फाबेटिकल सिरीज रनिंग फ्रॉम AA टू ZZ, म्हणजे ते A टू Z अल्फाबेटिकल सिरीज असू शकते कोणतीही. ATW ते A टू Z कोणतेही अंक त्या ठिकाणी अल्फाबेटिकल असू शकतं. फोर्थ कॅरेक्टर ऑफ पॅन, म्हणजेच त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी पुसतो आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. फोर्थ म्हणजे चौथं अक्षर, पहिले 3 संपले, हे जे P ज आहे चौथं P, हे काय इंडिकेट करतं की हे आहे कशाशी संबंधित. P म्हणजे हे जे P आहे इन अबो पॅन रिप्रेझेंट द स्टेटस ऑफ पॅन होल्डर. पॅन होल्डरचं स्टेटस सच ॲज P स्टँड फॉर इंडिव्हिज्युअल. P कशाशी रिलेटेड आहे पॅन कार्ड मधला, इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, मेल अँड फिमेल.
मेल फिमेलला आपण काय म्हणतो इंडिव्हिज्युअल, म्हणजे आपल्यासारखे हातपाय नॅचरल व्यक्ती म्हणतो आपण, नॅचरल पर्सन म्हणतो त्याला. त्यांच्या पॅन कार्ड मध्ये आता तुम्ही प्रत्येकाने आपलं पॅन कार्ड आठवा. माझ्या पॅन कार्डचा नंबर DC. प्रत्येकाचा पॅन कार्ड नंबर आठवा. त्याच्यामध्ये पी जो इंडिकेट आहे तो नॅचरल पर्सन साठीचा आहे, म्हणजेच कोण, इंडिव्हिज्युअल साठीचा. कळलं. चौथा अल्फाबेट कशासाठीच आहे, MCQ साठी, लक्षात राहू दे बरं का. पॅन कार्ड मधलं नंबर 4चं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते पर्सन साठीच आहे, P फॉर पर्सन. त्याच्यानंतर इफ, F स्टँड फॉर फर, म्हणजे आता ह्या ह्या P ठिकाणी 4 नंबरला जर F असेल तर ते कशासाठीच आहे, F स्टँड फॉर फर्म. F जर असेल तर ते फर्म साठीच आहे. ह्या 4 नंबरच्या ठिकाणी जर C असेल तर ते कशासाठीच असेल, कंपनीसाठीच असेल. या 4 नंबरच्या ठिकाणी जर H असेल तर H कशासाठीच असेल, HUF साठी असेल. त्याच ठिकाणी A असेल तर AOP तर म्हणजे काय याचे HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. धनश्री, हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे अविभक्त भारतीय जी कुटुंब पद्धती, आपण सगळे एकत्र राहतो ना, आणि त्यांचा बिझनेस असू शकतो एखाद्या कुटुंबाचा, मग त्या ठिकाणी त्यांना पॅन काढणं गरजेचं असतं. मग त्या जसं कुटुंबाचं रेशन कार्ड असतं तसं त्यांच्या बिझनेसचं पॅन कार्ड असतं, ते HUF. आणि त्या ठिकाणी बघा मी काय सांगितलं तुम्हाला, F कशाशी रिलेटेड आहे, फर्मशी. C कशाशी, कंपनीशी. H कशाशी, HUFC. A कशाशी, असोसिएशन ऑफ पर्सन, असोसिएशन ऑफ पर्सन. T कशाची, ट्रस्ट, ट्रस्टशी रिलेटेड. म्हणजे T जर असेल तर ते कशाचं आहे, ट्रस्टचं पॅन कार्ड आहे असं समजून घ्यायचं. पॅन कार्ड मधला चौथा शब्द समजला का सर्वांना? हो सर. ओके. हो सर. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आता 5 बघा, जो B आहे, B बरोबर, B आहे, दॅट इज B इन द अबो पॅन रिप्रेझेंट द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॅन होल्डर. म्हणजे पॅन होल्डरचं पहिलं नाव काय आहे, बरोबर ना. पहिलं नाव म्हणजे आपल्या आडनावाचा पहिलं अक्षर. म्हणजे आपण सुरुवातीला आडनावाने जर त्या ठिकाणी सुरुवात केलेली असेल तर माझं पॅन कार्ड मध्ये पहिलं अक्षर आहे माझा M आहे, बरोबर ना. तर पहिलं अक्षर M आहे बघा या ठिकाणी. आडनाव महाडिक आहे, M येणार त्या ठिकाणी. तुम्ही पण तुमचं जे पॅन कार्डला पहिलं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघा, तुमच्या नावाचं पहिलं अक्षर त्या ठिकाणी इंडिकेट होते. कोणतं कॅरेक्टर, 5वं कॅरेक्टर म्हणजे 5वं अक्षर, ते लक्षात राहू द्या. रिप्रेझेंट द पॅन होल्डर्स नेम, तर त्या ठिकाणी फिफ्थ कॅरेक्टर कशाशी संबंधित असणार आहे, त्याचं पहिलं अक्षर नावाचं. मग ते आडनावाचं असो किंवा त्यांनी जे नाव टॅक्स डिपार्टमेंटला दिले. काही जणांना सवय असते की आपलं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव देतो, आणि काही वेळेस आपण आडनाव फर्स्ट आपलं नाव आणि देन आफ्टर लास्ट वडिलांचं नाव असतं. जे सुरुवातीचं अक्षर आहे आपलं नाव किंवा आडनाव, त्याचं पहिलं अक्षर त्या ठिकाणी रिप्रेझेंट असणार आहे. आणि नेक्स्ट 4 कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आता हे 3087 हे राहिलेले नंबर दिलेले इन द अबोव पॅन कार्ड सिक्वेन्शियल नंबर ऑफ रनिंग फॉर्म. म्हणजे आता हे सिक्वेंटली नंबर असतात, तर हे 001 पासन किंवा 9999 म्हणजे ते 001 पासून टू 999 म्हणजे 9999 असे ते नंबर असणार, 9 पर्यंत असणार आहेत. आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आता हे H आहे, बरोबर ना. इन द अबोव पॅन कार्ड इज अल्फाबेटिक चेक डिजिट. काय ते, अल्फाबेटिक चेक डिजिट असणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही आता हे पॅन कार्ड मधलं सगळं MCQ साठी लक्षात राहू द्या बरं का, सगळे MCQ साठी लक्षात राहू द्या. आणि आता पुढे सर आपण एक करायचं होतं. हा विचार. सर ते P तुम्ही सांगा ना, P ते कंपल्सरी आडनावानीच पाहिजे का? नाही कसं नाही, ते? तसं तसं काय काय होतं, काही वेळेस आपण नाव सुरुवातीला, आता तुझं ऋतुजा बरोबर ना, ऋतुजा जनार्दन भोसले असं काही वेळेस देतात, किंवा काय काय करतील, भोसले ऋतुजा जनार्दन. तर भोसले ऋतुजा जनार्दन असेल तर त्या ठिकाणी B येईल, आणि जर ऋतुजा जनार्दन भोसले असेल तर त्या ठिकाणी Bच येईल, नाही R येईल. ऋतुजाचं फर्स्ट R आहे ना, येणार ना? हा R येईल. ऋतुजाचं फर्स्ट R आहे तर R येईल, तसं आहे ते, कळलं. हो.
तर ते तसंच असावं पण असा नियम नाही. आपण ज्या पद्धतीने टॅक्स डिपार्टमेंटला आपलं नाव देतोय त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते नंबर मध्ये ऍडजस्ट होऊन येणार. कळलं सर्वांना? हो सर. ओके, चला पुढे जाऊया. टॅक्स डिडक्ट अँड कलेक्शन अकाउंट नंबर, म्हणजेच त्याला टॅन असं म्हटलं जातं. एमसीक्यू साठी लक्षात राहू द्या. टॅन नंबर म्हणजे काय? टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. लक्षात राहील सर्वांच्या एमसीक्यू साठी. आता हा सुद्धा नंबर आहे तो 10 डिजिट नंबर आहे. काय? 10 डिजिटच नंबर आहे. न्यूमरिकल नंबर आहे किंवा अल्फाबेटिकल नंबर असू शकतो. रिक्वायर्ड टू ऑब्टेन अ पर्सन. आता हा कशासाठी लागतो? पर्सन म्हणजे सगळे व्यक्ती. हु आर रिस्पॉन्सिबल फॉर डिडक्टिंग ऑर कलेक्टिंग टॅक्स. टॅक्सचं डिडक्शन मिळवण्यासाठी किंवा कलेक्ट करण्यासाठी डिपार्टमेंटला टॅक्स हा टॅन नंबर दिलेला असतो. याची तरतूद इन्कम टॅक्स ऍक्ट अंडर सेक्शन 203 ए ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये करण्यात आलेली आहे. इट इज अ मॅन्डेटरी टू क्वाइट टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर. म्हणजेच टॅन नंबर टॅक्स कलेक्शन साठी आणि टॅक्स डिडक्शन साठी गरजेचं असणार आहे. म्हणजे ज्यांना TDS रिटर्न्स भरायच्या आहेत त्यांना टॅन नंबर कंपल्सरी असणार आहे. अलॉटेड बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. हा सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून अलॉट केला जातो. ऑन ऑल डिडक्ट ऍट सोर्स, म्हणजे TDS साठी हा टॅन नंबर रिक्वायर्ड असणार आहे. सिन्स लास्ट फ्यू इयर्स, म्हणजे मागील काही वर्षामध्ये टॅक्स डिपार्टमेंट हॅज रिसिव्ड द स्ट्रक्चर ऑफ टॅन. म्हणजे आता त्यांनी काय रिवाइज द स्ट्रक्चर ऑफ टॅनचं स्ट्रक्चर रिवाइज केलेले. इट इज अ युनिक 10 डिजिट अल्फा न्यूमरिक कोड. आता हा 10 अंकी अल्फा न्यूमरिक कोड आहे. अकॉर्डिंगली दे हॅव इश्यूड टॅन इन दिस न्यू फॉर्मॅट टू ऑल एक्झिस्टिंग टॅन होल्डर. आता हा न्यू फॉर्मॅट मध्ये सर्व एक्झिस्टिंग टॅन होल्डरला सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. टू फॅसिलेट डिडक्टर्स म्हणजे काय? टॅक्स मधनं सवलत घेणारे, वजावटी घेणारे. फाइंड देअर न्यू टॅन. ITD इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर्फे त्यांना टॅन अलाउड केलं जातं. आणि ही फॅसिलिटी मेन म्हणजे कशासाठी असणार आहे? TDS फाईल करण्यासाठी आणि टॅक्स कलेक्शन करण्यासाठी ही फॅसिलिटी असणार आहे टॅन नंबरची. टॅन नंबर विषयी त्यांनी असं वेगळं असं भरपूर काही दिलेलं नाही. त्याच्यामध्ये आता न्यू टॅन नंबर आणि ओल्ड टॅन नंबर हे वेगवेगळे आहेत असं सांगितले. आणि त्यांनी असं सांगितले की आता हा अल्फाबेटिक न्यूमॅरिक कोड आहे आणि हा जे एक्झिस्टिंग म्हणजे ज्यांनी अगोदर टॅन काढून घेतलेले आहेत त्यांना सुद्धा हा देण्यात आलेला आहे. आणि या वर्षीपासून आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात इन्कम फ्रॉम सॅलरी वगैरे प्रॉब्लेमला सुरुवात करू ना, त्यावेळेस टॅक्सेशन रिझिम आलेला आहे. म्हणजे न्यू टॅक्सेशन रिझिम सेक्शन 115 BAC हा आलेला आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं, ह्या न्यू टॅक्सेशन रिझिम मध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला दोन प्रकारे म्हणजे दोन ऑप्शन आहेत तुमचे इन्कम कॅल्क्युलेशन करण्याचे. तर ते दोन ऑप्शन कोणते ते आपण उद्या बघूया. टॅक्स रेट काय आहेत ते बघायचं. मग आपला टॉपिक आपण संपून टाकूया. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. चालतंय ना? सर बोला. ब्रांच अकाउंट